नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज भाग 15वा. आज एकादशी. 2 दिवसांच्या मुक्कामानंतर आज पुण्याहून माऊलींच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं ते सासवडला आपल्या मोठ्या बंधूंच्या भेटीसाठी, अर्थात सोपान काकांच्या भेटीसाठी. पुण्यातून पालखी मार्गानं वारी पुढे पुढे सरकू लागली होती. जेवढ्या आनंदाने पुणेकरांनी पालखीचं स्वागत केलं त्याच्या दुप्पट आनंदानं ते पालखी प्रस्थानाला सोबत करायला लागले. रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून आपला नमस्कार पंढरपुराला पाठवू लागले. कुणी जमेल तसा हातभार लावायला लागलं. दानधर्माला तर कुठेही कमी पडत नव्हतं. अगदी चहा पाण्यापासून ते लिंबू सरबतापर्यंत, दही दुधापासून ते साबुदाण्याच्या खिचडीपर्यंत, फळांपासून ते उपवासाचे जे जे पदार्थ बनत असतील त्या सर्व पदार्थांपर्यंत वारकऱ्यांना हे सर्व ते निःशुल्क पुरवत. कुणीही वारकरी उपाशी तहानलेला राहणार नाही याची तिथे काळजी घेतली जात असे. तन्मनानं पोटापाण्यानं तृप्तीची ढेकर देत वारकरी वारीत तल्लीन होऊ लागला. सर्व पुणेकरांचे धन्यवाद मानत वारी पुढे पुढे जायला लागली. आता वारीनं पुणं मागं सोडलं होतं. सोबतीला रिमझिम पाऊस होताच. त्या रिमझिम पावसात भजन हरिपाठाला विशेष उत्साह अगदी भरभरून असायचा. रस्त्याच्या दुतर्फा नांगरून ठेवलेल्या शेतीतली काळी माती सुद्धा अशी फुलासारखी फुलारून आलेली होती. पालखीच्या स्वागताला निसर्ग पुढे यायचाच अगदी. उपवासाची तमा न बाळगता, पावसाची पर्वा न करता हा वारकरी आता ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत नाचायला लागला. त्यांना साथ देण्यासाठी मेघही सज्ज होतेच. थोड्याच वेळात त्या आषाढ झरी कोसळायला लागल्या. प्रत्येक वारकरी चिंब चिंब भिजला. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया हा अभंग गात गात पुढे पाऊल टाकायला लागला. पण आपला मधुसूदन काळे मात्र अंगावरच्या त्या सोन साखळ्यांसह स्वतःच्या कारमध्ये बसून होता. त्याला साथ द्यावी, त्याला एकटं वाटू नये म्हणून ऋषी काही वेळ त्याच्यासोबत बसून होता. बाहेर एवढं सुंदर निसर्ग सौंदर्य मुसमुसत वाहत असताना मधूची नजर मात्र आपल्या दिंडीतल्या वसंत समरितांच्या त्या सुंदर देखण्या उफाड्या बांध्याच्या प्रियंकावर स्थिरावली. गळ्यात टाळ अडकवून ती महिलांच्या समूहात भजन गात पाऊल मागे पुढे टाकत होती. मधू तिच्याचकडे टक लावून बघत होता. तिच्या पदन्यासाचं आणि त्याबरोबर हलणाऱ्या तिच्या अवयवांचं तो निरीक्षण करण्यात मग्न होता. ऋषीच्या ते लक्षात आलं. त्यांनी मधूला त्यापासून दूर नेण्याच्या प्रयत्नानं म्हणाला, ती प्रियांका बरं का, आपल्या आत्याच्या नात्याकडचे ते धोंडू समरीत होते ना, ती त्यांची नात आहे. संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब वारीला येता येते. मागच्या वर्षापासून ही प्रियांकाही येते. भाऊ मानते ती मला, म्हणून तुझी ही ती बहीणच नाही का? काही काय सख्खी आहे का ती? बहीण म्हणे. तुला मानत असेल ती भाऊ म्हणून तुझी ती बहीण. सगळेच काय इथे भाऊ बहीण असतात का? काही तुझं म्हणे बहीण. प्रियांकाकडे बघत मधू हलकेच हसत म्हणाला. त्यावर ऋषी गप्प झाला. मधू असं बोलल्यावर तो तरी काय बोलणार पुढे? पण पुढ्यात येणाऱ्या धोक्याची कल्पना मात्र ऋषीला आली. याबाबत पुढे काय करायचं याचा त्याने विचार केला. काच खाली करून त्यांनी खिडकीतनं बाहेर पाहिलं. वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात नाचत नाचत पुढे चाललेले होते. आता पुढ्यात दिवे घाट येऊन ठेपलेला होता. तो चढताना पायी चढावा म्हणून ऋषी कारमधनं उतरायला लागला. मधूला सुद्धा तो खाली उतरण्याचा आग्रह करायला लागला. पण मधू तो ऐकणार होता का? नाहीच. तो कारमध्ये बसून राहिला. ऋषीला वाटलं की तो खाली उतरेल तर त्याचं लक्ष प्रियंकावर जाणार नाही. पण नाही, तसं नाही झालं. दिवेघाट सुरू झाला होता. नाही म्हटलं तरी अवघड चढण आहे ती. पण वारीत ते जाणवत नाही. वारकरी आनंदानं चढतात तो घाट. या दिवे घाटातून जाणारी वारी बघताना काय आनंद असतो नाही? अप्रतिम असतं दृश्य ते, केवळ अप्रतिम.
पावसाळ्याचा ऋतू असल्यामुळे सगळीकडे मऊ मऊ गवताचा पोपटी हिरवा गालीच्या पसरलेला पाहून तर कुठल्याही कविमनाला कविता सुचावी असं ते हिरवं पोपटी सौंदर्य डोळ्यात मावेन असं व्हायला लागतं. त्या थंडगार झुळकीच्या स्पर्शानं पायी चालण्याचा सगळा त्राण हलका व्हायला लागतो. या निसर्गातल्या अद्भुत शक्तीमुळेच प्रत्येक वारकरी विनासायास दिवेघाट चढू लागतो हे मात्र खरं. वारी दिवेघाट चढायला लागली तसा मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या आषाढाच्या मुसळधार सरींना आपल्या अंगावर झेलत झेलत एकादशीचा उपवास असूनही सारे सान थोर वारकरी नाचत नाचत भगवंताचं नामस्मरण करत एकमेकांना आधार देत घाट चढत होते. दिवेघाटातलं चढत्या वारीचं हे विहंगम दृश्य, स्वर्गीय सुख म्हणतात ना तेच जणू. अजूनही वारी दिवेघाटातच होती. मधू आपल्या कारमध्ये एकटाच बसून होता. म्हणायला ड्रायव्हर होता पुढे, पण तसा तो एकटाच. वारीत प्रत्येक दिंडीत सामानाने भरलेले ट्रक्स गाड्या असतात, पण ही पायी वारी असते म्हणून कोणीही गाडीत किंवा कारमध्ये बसत नाही. अगदीच अत्यावश्यक असेल, कोणाची तब्येत वगैरे ठीक नसेल तेव्हाच, किंवा कुणी पायी चालायला असमर्थ असेल, अतिवृद्ध असेल, त्यांना गाडीत बसवलं जातं. पायी वारी करणारा प्रत्येक वारकरी पायीच जातो. विलासी आरामदायी प्रवास त्याच्या खिसगणतीतही नसतो. पण मधूची दुनियाच वेगळी. तो या सर्वांपेक्षा वेगळा, किंबहुना वेगळा समजून वागणारा असल्यामुळे तो पायी चालायला तयारच नव्हता. मला सवय नाही, माझे पाय दुखतील असं म्हणत तो कारमध्येच बसून राहिला. थोडा वेळ पायी चालवून ऋषी पुन्हा मधूला सोबत म्हणून कारमध्ये येऊन बसला. तेवढ्यात कारच्या आरशात ऋषीला गजानन येताना दिसला. गजानन एक सच्चा वारकरी, गळ्यात तुळशीची माळ असलेला माळकरी. जवळ पैसा नसतो, पण आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकदाही त्यांनी वारी चुकवलेली नाही. त्याचं अख्खं कुटुंबच वारकरी. कोण्या गावाहून यायचा कोणास ठाऊक, पण त्याचं येणं हेच विशेष होतं. तो अगदी लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या खांद्यावर बसून वारीला यायचा. हळूहळू मोठा होत गेला तसतसा तो आईवडिलांचा हात धरून पायी चालायला लागला, पण वारीला यायचा मात्र. त्याच्या आईबाबांनी त्याला सोबत आणलं. पुढे तो तरुण झाला. कालांतरानं त्याचे बाबा हे जग सोडून गेले, पण त्यांनी आईसोबत वारीला येण्याचं कधी चुकवलेलं नव्हतं. गजानन हा संपूर्ण वारीचं एक वेगळंच आकर्षण होता. आता त्याची आई थकली होती, जर्ज म्हातारी झाली होती. हल्ली तिच्यानं पायी वारी करणं अशक्य वाटायला लागलं होतं. तेव्हा या गजाननानं काय करावं? लहानपणी जिच्या खांद्यावर बसून तो वारीला यायचा, त्या माऊलीला आता आपल्या खांद्यावर बसवून तो वारीला यायला लागला. मातृभक्तीचं एक अनुपम उदाहरण होता हा गजानन. जिथे साधारण मनुष्याला एक लहानशी कपड्याची पिशवी घेऊन संपूर्ण वारी पायी चालणं अवघड होऊ लागतं, तिथं या तरुणानं आपल्या म्हाताऱ्या आईला खांद्यावर उचलून घेऊन संपूर्ण वारी करावी, हे अद्भुत नाही तर काय. पुराण काळात श्रावण बाळानं आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून त्यांना तीर्थयात्रेला नेलं होतं. आजही त्या पुराण कथेतल्या कथेचा, श्रावण बाळाचा, मातृपितृभक्तीचा दाखला जनमानसांसमोर दिला जातो. पण या आधुनिक आजच्या श्रावण बाळाचं काय? मातृभक्तीचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हा आधुनिक श्रावण बाळ गजानन. आपल्या आईला खांद्यावर घेत भराभरा चालत गजानन मधूच्या कारच्या बाजूनं जायला लागला. तो पुढे गेला. मधू त्याच्याकडेच बघत होता. ऋषीनं त्याला गजाननविषयी सर्व काही सांगितलं. काय बघतोयस रे दादा? ऋषीनं मुद्दाम विचारलं. तो येडपड बघतोय. म्हातारीला खांद्यावर घेऊन चालतोय. गाडीत नाही का ठेवता येत त्याला? मधू गजाननकडे बघत म्हणाला. अरे त्याला येडपट म्हणू नको. आधुनिक श्रावण बाळ आहे तो. आपल्या आईला या वयात पायी चालणं शक्य होत नाही म्हणून तिला खांद्यावर बसवून नेतोय वारीला. काय चुकीचं करतोय का तो? अरे पण गाडी असते ना प्रत्येक दिंडीत, त्यात ठेवावं ना म्हातारीला. कशाला उगाच जीवाला असा त्रास करून घेऊन सोंग दाखवायचं? सोंग नाही रे दादा, सोंग नाहीये ते, ती त्याची मातृभक्ती आहे.
7 वर्ष झाली त्याची वारी चुकत नाही कधी. आणि तू गाडीचं म्हणतोयस ना, तर इथे येणारा या वारीतला प्रत्येक वारकरी हा दिंडीतलाच असतो असं नाही ना. दिंड्या असतात. आपण आलोय दिंडीत म्हणून गाड्या आहेत आपल्या. दिंडीशिवाय स्वतंत्र वारी करणाऱ्याला कुठल्या आल्यात रे गाड्या? मग दुसऱ्यांच्या गाडीत आणायला काय जातं? म्हातारी आहे ना ती. खांद्यावर आणून स्वतःच्या जीवाला का त्रास द्यावा त्याने? अरे आणू शकतो तो दुसऱ्याच्या गाडीतनं म्हातारीला. पण सांगितलं ना की तो श्रावण बाळ आहे आजचा. मातृभक्त आहे. ज्या माऊलीनं 9 महिने गर्भात ठेवून प्रसव वेदना सोसून आपल्याला जन्म दिला, स्वतःचं स्तन्य पाजून लहानाचं मोठं केलं, मोठ्या कष्टानं संसार करत शिक्षण दिलं, या जगात सन्मानानं जगता यावं म्हणून संस्कार दिलं, आपल्या पायांवर त्याला उभं केलं, त्या माऊलीची ही एक साधी इच्छाही आपण पूर्ण करू नये का? या भावनेनं तो तिला खांद्यावर घेऊन येतोय रे. म्हातारीला पायी चालता येत नाहीत, पण आपले पाय पण मजबूत आहेत ना, आपला खांदा तर मजबूत आहेत ना. मग का म्हणून आपल्या आईची पायी वारी चुकू द्यायची? निष्ठावंत वारकरी पायी वारी कधी चुकवत नाही रे मधुदादा. म्हणून हा गजानन असा येतो इथे. आईला खांद्यावर बसून मातृऋण फेडतोय तो. त्यात कसला आलाय जीवाला त्रास? आईच्या इच्छेपुढे असे कितीतरी त्रास, वेदना, दुःख या गजाननानं ओवाळून टाकले असतील. अरे शेवटी मोक्ष म्हणतो ते दुसरं काय असतं रे दादा? जिवंतपणी आईबाबांच्या कामी येणं, त्यांच्या इच्छा पूर्ण करणं हे खरं जीवनाचं सार्थक, हाच खरा मोक्ष. ही म्हातारी जेव्हा जग सोडेल ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हेच समाधान असेल की माझ्या मुलानं माझी पायी वारी चुकवली नाही, माझी इच्छा पूर्ण केली. तो सोंग नाही करत आहे दादा. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या ऋणातनं स्वतःला मुक्त करू पाहतोय तो गजानन. तू त्याला येडपट म्हणालास ना? नको म्हणू. अरे आज तू सुद्धा आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी वारीत आलायस ना रे. ऋषी थांबला आणि आस्थी ठेवलेल्या पिशवीकडे बघून परत बोलला, आपण आपल्या माईंची इच्छा पूर्ण करूया. चंद्रभागेत माईंना मोक्ष मिळेलच. त्यासोबत तू सुद्धा मातृऋणातून मुक्त होशील. बोलता बोलता ऋषीचं मन भरून आलं. माईंच्या आठवणींनी त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मधू काहीही न बोलता फक्त ऐकत होता. एकसारखा बघत होता त्या माऊलीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या गजाननाकडे, त्या आधुनिक श्रावण बाळाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो बघत होता. सुरुवातीला याच गजाननाला येडपट म्हणून कुत्सितपणे हसणारा मधू आता स्तब्ध बसून होता. गजानन आपल्या आईला तिच्या जिवंतपणी वारीचं सुख मिळवून देतोय आणि आपण काय केलं? या सोन्याच्या साखळ्यांना कुरवाळण्याच्या नादात तिच्या इच्छेला नेहमी तिलांजली देत आलो. बिच्चारी माई तडफडत होती माझ्या वारीसाठी आणि मी मात्र. आता त्याला स्वतःचाच राग यायला लागला होता. त्याच्या मनात काय चाललंय हे ऋषीला चांगलंच समजत होतं. त्यांनी बाजूला ठेवलेली अस्थि कलशाची पिशवी मधूच्या हातात दिली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला समजवायला लागला. दादा हे बघ, मागे काय घडलंय त्याचा विचार करू नकोस. माईंची ही इच्छा तिच्या जिवंतपणी पूर्ण केली असतीस तर माईंनी आनंदानं प्राण सोडला असता, हे खरं आहे. आता ही वेळ गेलेली नाहीये. माईंच्या जाण्याची वेळ गेलेली असेल, पण त्यांच्या इच्छापूर्तीची वेळ आपल्या हातात आहे. काही दिवसात ती पूर्ण होईल बघ. नको विचार करूस फार. अरे मी आहे ना, सगळं काही ठीक होईल. काय? चल देतो कलश, मी ठेवून देतो. असं म्हणत ऋषीने तर पिशवी सीटवर व्यवस्थित ठेवली. त्यांनी खिडकीतनं बाहेर पाहिलं. पाऊस तसा थांबलाच होता, पण हवेत जरा गारवा पसरला होता. जमीन तर ओलीच ओली झाली होती. छोटे छोटे पाण्याचे ओहोळ रस्त्यावरनं घाटातनं खाली घसरत होते. वारी आता दिवे घाटाच्या मध्यावर आली होती. घाटाच्या नागमोडी वळणावर तो 6-7 लाखांचा लोकसमूह कसा ऐटीत वर येत होता.
माऊलींच्या पालखीचा तो शानदार चढ अत्यंत दिमागदारपणे एखाद्या राजाच्या शाही स्वारीसारखा दिसायचा. शेवटी आळंदीचा राणाच तो. त्याची पालखी शाही स्वारीपेक्षा कुठेही कमी कशी भासेल. त्या पालखीला झुंपलेल्या 12 बैलजोड्याही स्वतःला भाग्यवान समजू लागल्या होत्या. माऊलींचा रथ ओढण्याची सेवा त्यांच्या पायांद्वारे घडत होती. त्यांचं प्राणी म्हणून असलेलं त्यांचं जीणं या सेवाधर्मानं कृतकृत्य व्हायला लागलं होतं. आत्तापर्यंत थांबलेल्या आषाढसरी पुन्हा एकदा वारीवर आनंदाचा वर्षाव करायला लागल्या आणि त्या अंगावर झेलत नाचत गात माऊलींचा एकमुखानं जयघोष सुरू झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सारा आसमंत भारावला. हे भारावलेलं वातावरणच कोणाला वेड लावणार नाही असं अशक्य. ऋषीलाही खाली उतरण्याचा मोह व्हायला लागला. पायी वारीची खरी मौज या दिवेघाटात पाहायला मिळते. मेल्यानंतर स्वर्ग दिसतो म्हणतात, पण वारकऱ्यांचा वारी हाच खरा स्वर्ग आणि या वारीतील विठ्ठलाच्या भेटीची ओढ हेच त्यांचं खरं स्वर्गसुख. फक्त ते उपभोगता यायला हवं. त्याचा आनंद ज्याला त्याला घेता यायला हवा. ऋषी कारच्या खाली उतरणार तेव्हा त्याने मधूलाही खाली उतरायला सांगितलं. चल की दादा, आपण जरा पायी चालत जाऊ. चल की उतर रे. नाही नको, तूच उतर, मी बसतो इथे. अरे चल, बघ किती सुंदर हवा सुटली बाहेर. रिमझिम धारा सुद्धा बरसत आहेत. अरे ये की. नको म्हणतोय ना मी, तुला कळत नाही का? तू जा बरं. मधू काही केल्या खाली उतरायला तयार नव्हता. मी तुला आधीच सांगितलं होतं ऋषी की मी तुमच्यासोबत पायी चालणार नाही, टाळ कुटणार नाही. नाही उतरायचं मला. जा तू, एन्जॉय कर तुझी वारी. मधू जरा रागानंच बोलला. अरे मी ते एन्जॉय करणारच आहे. बघ माझे मित्र सुद्धा आले तुला बोलवायला. उतर रे खाली. वारीत चालायचं आहे म्हणून उतरू नकोस. निदान पाय मोकळे करायला तरी उतर. अवघडतील की ते एका जागी बसून बसून. उतर रे. चल सुरेश दादा, गाडी थांबव रे, बाजूला घे. दादा चला की आमच्यासोबत, पाय मोकळे करा, जरा भिजू पावसात, चला की या. ऋषीचे मित्रही त्याला जास्तच आग्रह करायला लागले, पण मधू काही केल्या कोणाचंच ऐकेना. प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारानं त्याला आग्रह केला, पण तो कसला ऐकतोय. एक तर तो आपल्या घमेंडीत होता की मी पायी चालणार नाही, कारमधनंच प्रवास करणार. आणि दुसरं म्हणजे त्याचे कपडे. हां, तो महागड्या टी शर्ट आणि जीन्स पॅन्टमध्ये होता. आणि सगळे वारकरी, मग ते 5 वर्षाचं बालक असो किंवा 90तले आजोबा, सगळे पांढऱ्या शुभ्र एकसारख्या वेशात होते. पांढरी बंगाली, पांढरं धोतर, पांढरी टोपी. अगदी सात्विक पोशाख होता तो. वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला साजेशा त्या पेहरावापुढे मधूला त्याचे महागडे ब्रँडेड कपडे फिके वाटायला लागले. कदाचित त्याची त्यालाच लाजही वाटत असावी की मी कसा हे असले कपडे घालून खाली उतरू, एवढे दागिने घालून उतरू. छे, मी वेगळा नाही का दिसणार. मधू नाहीच उतरला. आपल्या गळ्यातल्या सोनसाखळ्या कुरवाळत तो कारमध्ये बसून राहिला. नंतर बघू असं म्हणत समोरच्या काचेतनं तो पुढ्यात बघायला लागला. प्रियंका वर्षा काकूबरोबर फुगडी खेळत होती. तिच्या देखण्या चेहऱ्याकडे, टप्पोऱ्या मधाळ डोळ्यांकडे तो कारच्या काचेतून एकसारखा बघू लागला. हळूहळू ती गोड प्रियंका या मधूच्या नजरेत बंदिस्त व्हायला लागली होती. विकार पुढच्या दारानं आत शिरायला लागला होता आणि पायी वारी सासवडला मुक्कामी सोपान काकांच्या भेटीसाठी येऊन थांबलेली होती. सासवडच्या या 2 दिवसाच्या मुक्कामात मधूची नजर सारखी प्रियंकाला शोधत होती. कधी ती एकटी सापडतीये आणि कधी तिला आपल्या बाहुपाशात घेतोय असं त्याला झालं होतं. पण एवढ्या गोतावळ्यात ती कधी एकटी त्याला सापडलीच नाही. सतत कोण्या काकूच्या, मावशीच्या घोळक्यातच असायची प्रियंका. ती मधूला मोठा दादा समजायची, त्याचा आदर करायची. पण याची वासनांध नजर मात्र तिच्या शरीरावर रोखलेली. त्याला हवी तशी संधी काही मिळेना. ऋषीचं त्याच्याकडे लक्षच होतं. तिथे सगळ्या महिलांकडे, आयाबायांकडे निव्वळ माऊलीच्या नजरेनं बघणारी वृत्ती. परस्त्री माते समान ही संस्कृती. अशा संस्कृतीत मधूच्या रूपातल्या विकृतीला कसं बाजूला ठेवता येईल याचा विचार ऋषी करायला लागला.
ऋषीनं माधवबुवांच्या कानावर ही बाब घातली होती, मुकुंदालाही ते कळलेलं होतंच. पण सध्या मधूला वारी कळू द्यावी, इथले लोक, इथल्या परंपरा, इथली संस्कृती, इथले आचार विचार याविषयी थोडं परिचित होऊ द्यावं. घाई नको करायला. नाहीतर त्याला उपदेशाचे डोस आपण पाजायला जायचो आणि घडायचं भलतंच. मधूच्या हातून कुठलंही वाईट किंवा पाप घडू द्यायचं नाही, याबाबत मात्र सर्वांनी सतर्क राहावं एवढंच ठरलं. प्रियंकाला कसं सावध करायचं तेही ठरलं. तशी ती कोवळी लहान पोर, तिला हे सगळं सांगायचं म्हणजे कसं तरीच होणार. पण दिंडीत बऱ्याच महिला होत्या, त्यांच्यापैकी तिच्याच आईला म्हणजे समरित वहिनींना ते सांगावं असं ठरलं. आईच आपल्या मुलीला योग्य पद्धतीनं समजावून सांगू शकते. माधवबुवांनी तसं समरित वहिनींना सांगितलं देखील. अशा परिस्थितीत सर्वांनी मधूला समजून घ्यायचं असं ठरलं. अजूनही मधू वारीत रुळलेला नव्हता. 3 दिवस झाले त्याची चिडचिड कायम होती. खायलाच धड नाहीये, आंघोळीला गरम पाणीच नाहीये, हे असंच नाहीये, ते तसंच नाहीये, वगैरे वगैरे सुरूच होतं. ऋषी बिचारा त्याला समजावून समजावून त्रासून जायचा अगदी, पण त्याचाही नाईलाज होताच की. मधूनं वारी पूर्ण करावी एवढाच त्याचा हेतू असल्यामुळे मधूचे सगळे नखरे, सगळा वैताग तो सहन करायला लागला. जसा मधू म्हणेल तसा ऋषी त्याच्या सेवेत असायचा. सायंकाळ सरून रात्र सुरू झाली की हा मधू त्याच्या कारमध्ये तासनतास बसून असे. तो काय करतोय हे कोणाला कळू नये म्हणून जेवण सुद्धा कारमध्येच मागवत असे. पण हे कुणाला कळत नव्हतं असं नाही, सगळ्यांना कळत होतं, फक्त कुणी या विषयावर बोलत नव्हतं इतकं. मधूच्या वागण्यानं प्रत्येकाला वाईट वाटायचं. कुणाकुणाचं तर मनही दुखावलं जात असे, पण कुणीही मधूला टोकलं नाही की अडवलं नाही किंवा कुणी त्याला जाब सुद्धा विचारलं नाही. त्याचं मूळ कारण, त्याचा येण्याचा मूळ उद्देश सगळ्यांना ठाऊक होता. गोविंदपंत आणि विभावरी माईंसाठी, त्यांच्या आदरासाठी सगळे मधूला सहन करत होते. सासवडच्या त्या 2 दिवसांच्या मुक्कामात मधूनं त्याला हवं तसं, मनाला वाटेल तसं करून घेतलं. दुसऱ्या दिवशीच्या रात्री जरा मधूनं अनावश्यक अति मद्यपान केलं. ऋषीनं जेवण आणलं तेव्हा मधू हातात ग्लास घेऊन तसाच नशेत पडलेला होता, अर्धवट ग्लानीत. ते बघून ऋषीला फार वाईट वाटलं. त्याला त्याच्या दादाची दया यायला लागली. जेवण समोरच्या सीटवर ठेवून त्यांनी मधूला सरळ बसवलं. बॉटल, त्याच्या हातातला ग्लास पुढं आणून ठेवलं आणि मधूच्या खांद्यांना हलवत म्हणाला, "बास की रे दादा, पुरे की रे आता. आता थांबव की रे, हे नको पिऊस ना रे अजून दादा." "काय तुझ्या बापाच्या पैशाची पितो का मी? माझ्या पैशाने पितो मी." "पिऊ नको म्हणे. बॉटल आण, ती आण म्हणतोय ना. ग्लास कुठे माझा? ए ऋषे, आण म्हणतोय ना, लवकर दे." "अरे हो बाबा, तू तुझ्याच पैशाने पितोयस, पण आता थांब. जास्त झालीये तुला. अशानं तुझी तब्येत बिघडेल रे दादा. हे बघ दादा, जेवण आणलंय, जेवून घे." "अरे आड फेकून दे ते जेवण. नको आहे मला मला ती मुलगी मगाशी नाचणारी, गोरी गोरी, अशी वर केस बांधणारी ती रे, ती काय नाव तिचं?" मधू डोकं खाजवायला लागला. तशाही अवस्थेत प्रियंकाचं नाव आठवायला लागला. "प्रियंका नाव आहे तिचं." "हां, प्रियंका, बरोबर आहे. ती आण इकडे, मला जेवण नको आहे." "दादा आता गप्प बैस. काय बोलतोयस तू हे? आपण वारीत आलो याचं भान ठेव. अरे बहिणीसारखी आहे ती आपल्याला." "पण बहीण नाही आहे ना. बहीण असल्यासारखी आहे." झालं मग पाठव तिला माझ्याकडे. पाठव म्हणतोय तुला. हवं तर पाहिजे तेवढे पैसे देतो म्हण तिला. जा रे जा ऋषी, जा. तिला पाठव माझ्याकडे, जा. मधू ऋषीवर जोरात ओरडला. नशा आणि आवाज दोन्ही चढलेल्या अवस्थेत होता मधू. दिंडीतले लोक तिकडे जमा व्हायला लागले. तो प्रियंकाची मागणी करतोय हे ऐकून सारे हादरले. प्रियंका घाबरूनच गेली. हा दादा असा काय बोलतोय म्हणून तिला आश्चर्य वाटलं. तिच्या आईने तिला दूर नेलं. थोड्या वेळानं मधूही शांत झाला. ऋषीनं कसे तरी त्याला 4 घास खायला घातले. खाऊ घालता घालता त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. मधूची ती अवस्था बघून त्याला फार वाईट वाटलं. मधू कसाही वागला तर त्याला सहन करायचं हा निर्धार होता ऋषीचा.
माधवबुवा, मुकुंदा विचारात पडले. पण पुढे बघू, तो आहे ना पंढरपुरात बसलेला, तो बघून घेईल सगळं. हे सर्व त्याच्याच मनानं तर घडत नाहीये ना. असा काहीसा विचार बुवांच्या मनात आला आणि ते मुकुंदाला म्हणाले, "काय रे मुकुंदा, काय वाटतंय तुला?" "कशाबद्दल बुवा? मधूबाबत म्हणत असाल तर आता तो असं बोलल्यावर वाटणार काय? एकीकडे लाज येतेय, दुसरीकडे त्याच्या अवस्थेबद्दल कीव करावीशी वाटतेय. बुवा हे फार वाईट आहे हो, अगदी लांछनास्पद आहे." असं म्हणत मुकुंदा बाजूलाच कडेला असलेल्या एका दगडावर बसला. भरून आलेले डोळे पुसायला लागला. माधवबुवा त्याच्या जवळ जात म्हणाले, "अरे पण मी वेगळंच काहीतरी म्हणतोय." या त्यांच्या वाक्यावर मुकुंदानं मान वर करून त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाला, "म्हणजे काय बुवा?" "म्हणजे हे बघ, दिवा विझताना तो जास्त फडफडतो." "बरोबर आहे, पण त्याचा इथे काय संबंध आहे बुवा?" "संबंध आहे मुकुंदा. दिवा विझायला आला की तो अधिक प्रकाशमान होतो, त्याची ज्योत जास्त फडफडते. तसंच झालंय आपल्या मधूचं. त्याची दारू सुटणार आहे पुढे म्हणून तो आत्ता एवढी पितोय. सहन न होण्या एवढी पितोय. आणि हे सर्व त्या विठोबाच्याच मनात असणार असं माझं मन मला सांगतंय. म्हणून तुला विचारलं मी की तुला काय वाटतंय?" "असं आहे होय. असं असेल तर चांगलंच आहे. काय आहे त्या नियतीच्या मनात ते तिला आणि त्या पांडुरंगाला ठाऊक." हा संवाद माधवबुवा आणि मुकुंदा यांच्यात इकडे घडून येत होता खरा, पण त्याच वेळी दूर पंढरपुरात उभी असलेली नियती गालातल्या गालात हसू लागली. विठ्ठलाकडे बघू लागली. सारं त्याच्या मनाप्रमाणे तर घडून यायला लागलं होतं ना. श्रोते हो, हा होता भाग 15वा, भाग 16वा. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र हो.